तर जाऊया नेक्स्ट मॅचकडे. तर नाणेफेकीचा कौल जिंकला अनिकेत मोकलनं आणि त्यांनी पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि सलामीची जोडी MD वॉरियर्स अलिबाग टीमकडून दाखल झाले मैदानामध्ये. पहिलाच बॉल यावेळेस मात्र ऑफ स्टंप लाईनवरचा हा चेंडू थोडासा गतीचा अंदाज आलेला नाहीये. पहिलाच बॉल हा पहा ऑफ स्टंप लाईनवरचा टप्पा पडला. लेग ब्रेक पाहायला मिळतो हलकासा. थोडासा चेंज ऑफ पेस सुद्धा होता आणि पहिलाच बॉलवर मात्र डॉट बॉल निर्धाव चेंडू. विजयचा हा चेंडू यावेळेस सुद्धा पुन्हा एकदा हे व्हेरिएशन्स असायलाच हवं. पहिलाही चेंडू आपण पहिला लेग ब्रेक होता. यावेळेस मात्र पाहूया चेंडू टप्पा पडला, आतमध्ये आणला, चांगला ऑफ कटर होता आणि त्याचमुळे वेगवेगळ्या धर्तीचे चेंडू इकडे पाहायला मिळतील तुम्हाला. विजय पवारच्या गोलंदाजीमधून नेरळ कर्जतचा खेळाडू, परंतु आपल्या गोलंदाजीनं संपूर्ण रायगडवर प्रभावित केलंय. या खेळाडूंना सोडून दिला होता हा बॉल. ऑफ स्टंप लाईनवरचा खूपच बाहेर आहे आणि अवांतर धावसंख्येनं अखेरीस खातं उघडलं जात आहे ते MD वॉरियर्स अलिबाग टीमचं. दोनही टीमनं पहिला सामना गमावला आहे आणि त्याचमुळे दोन्ही संघांना विजय अत्यावश्यक आहे. तर सामना जिंकला तरच या स्पर्धेमध्ये राहू शकतील आणि त्याच कारणास्तव खरं तर पाहायला गेलं तर अतिशय महत्त्वपूर्ण लढत या धर्तीवर होत असताना चेंडू ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न होता, परंतु बिलकुल कनेक्ट झालेला नाही आहे. शरीराला लागल्यानंतर बॉल पाठीमागे गेलाय, तोपर्यंत कोणतीही धाव नाही आहे. पूर्णपणे थांबून ठेवले निखिल पारबेला. मागच्या मॅचमध्ये सुद्धा निखिल पारबे आपला प्रभाव टाकू शकला नव्हता. त्याचप्रमाणे सुमित ढेकले आज आयकॉन खेळतात आणि त्यांची लवकर मिळालेली विकेट एक मॅचमध्ये प्रमुख कारण ठरलं. फलंदाजांचं अपयश. ही चेंडू ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न, एक धोकादायक धाव घेण्याचा प्रयत्न केलाय, परंतु धोकादायक धाव घेणं मात्र परवडणारं नाहीये. रनआउट. पहिला धक्का लागेल MD वॉरियर्स अलिबाग टीमला. नाहक गडी गमावलाय. स्ट्राईक आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न सुमित ढेकलेनं चालवला करा, परंतु साथीदार निखिल पारवे खातही उघडू न देता धावचीच्या स्वरूपात मैदानाच्या बाहेर. पहा कशा पद्धतीने बाद झाला. सुमित तिकडे पोहोचला होता. खरं तर सुमित डेंजर एंडला, सुमित तेच सांगतोय मी डेंजर एंडला धावलोय, कारण त्याच दिशेमध्ये चेंडू होता आणि तिथून मात्र थोडासा उशिरानं प्रयत्न केला. थोडंसं कदाचित प्रेशर होतं की काय, दबाव होता की काय, कारण मागच्याही मॅचमध्ये म्हणावी तशी बॅटिंग झाली नाही निखिल पारवेकडून. याही मॅचमध्ये ज्या पद्धतीनं सुरुवात करण्यात आली विजय पवारच्या गोलंदाजीमधून ते दडपण जरूर होतं. दडपणाचा बळी म्हणूया. पहिल्याच धाब्यावर एका धाब्यावर एक फलंदाज बाद झाले. नवीन बॅटर कमसिन मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकावर महेंद्र अंधेरे. मान फ्रॉम माणगाव. परंतु पाहूया या मॅचमध्ये आज आयकॉन मोठी जबाबदारी असणार आहे. MD वॉरियर्सला मात्र बाहेर काढण्याची जबाबदारी सुमित ढेकलेच्या खांद्यावर असेल. पाहूया सुमित त्या अपेक्षांना मात्र खरा उतरतोय की. हलक्या हाताने ड्राईव्ह केलाय. स्वतः अनिकेत आहेत तिकडे. सिंगल मिळेल. एकेरी धावेनं पहिल्यांदा अकाउंट ओपन केलं सुमित ढेकले. सगळ्यात महत्त्वाचा चेहरा असेल MD वॉरियर्सचा. एकेरी धाब्याच्या मदतीनं धावसंख्या 2 वर महेंद्र अंधेरे निखिल पारबे सगळे रायगड प्रीमियर लीगमध्ये टेनिसमध्ये प्रचंड यावर्षी त्याने हंगाम गाजवला. चांगला प्रदर्शन केलं होतं दोन्ही खेळाडूंनी आणि नेहमीच त्यांच्याकडून मोठी अपेक्षा असते. परंतु या मॅचमध्ये आउटसाइड ऑफ स्टंप हा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, जागेवरूनच बॅटची कडा घेतली. सरळ विकेट किपरचा वेध आणि आणखीन एक विकेट डाऊन. दुसरा धक्का लागेल MD वॉरियर्स अलिबाग टीमला. महेंद्र अंधेरे खातही उघडू दिलं नाहीये. 0 या धावसंख्येवर तंबूमध्ये. आघाडीचे 2 फलंदाज मात्र स्वस्त्यात आणि झटपट तंबूमध्ये पाठवलेत. विजय पवारची गोलंदाजी मधली पॉवर मात्र
दाखवले कर्जच्या या गोलंदाजानं. हा पहा खूपच बाहेर जाणाऱ्या चेंडूला छेडछाड करण्याचा प्रयत्न होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, थोडासा प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, दुरून खेळण्याचा प्रयत्न केला होता अंधेरेनं. आणि त्याचमुळे इकडे मात्र पटकन आउटसाईड एज घेतली आणि आणखीन एक विकेट मात्र मैदानाच्या बाहेर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर MD वॉरियर्स अलिबाग 2 गडी बाद 2 धावा. खराब सुरुवात म्हणता येईल. पाठीमागच्या ही मॅचमध्ये सगळ्याच फलंदाजांनी धोका दिला होता MD वॉरियर्सला. याही मॅचमध्ये पहिले 2 आघाडीचे फलंदाज ज्यांच्यावर चांगली बोली लावण्यात आली होती, ते दोन्ही फलंदाज मात्र बाद झालेत. सुमित ढेगलेला संपूर्णपणे किल्ला लढवावा लागेल असं चित्र सद्यस्थितीमध्ये. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रसाद पाटील 4थ्या क्रमांकावर दाखल होत असताना अनिकेत मोकल आलेत. लोबा फुल टॉस बॉल ड्राईव्ह केलाय. समोर अगदी प्रॉपर क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय, त्यामुळे कोणतीही धाव मिळणार नाहीये. मागच्या मॅचमध्ये अनेकेत शेवटचं षटक हाताळलं होतं. इकडे थोडासा प्रेशर आहे. 2 विकेट्स गेल्यात आणि त्याचमुळे स्वतः कॅप्टननं हा चेंडू हातामध्ये घेतलाय. परंतु सुमित ढेगले आहे, बाहुबली या टोपण नावानं क्रिकेट विश्वामध्ये ज्या खेळाडूला मात्र ओळखलं जातं, सुमित ढेगले. राऊंड स्टम्प्स अनिकेत. ओ हा चेंडू वेगानं गेला. टप्पा पडल्यानंतर फ्लेंथ बॉल होता, सरळ सुमितला चकवा देत विकेट किपरचा वेध घेत असताना दिसला हा चेंडू. आणखीन एक डॉट बॉल. आपण टप्पा पडण्यास स्किड झाला. थोडंसं पाणी साचलेलं आहे सिमेंट ट्रॅकवर. बरोबर थोडंसं त्या पाण्यामध्ये चेंडू पडला ना तर अतिशय वेगानं ट्रॅव्हल होतोय. चेंज ऑफ पेस आहे, बॉल हवेत आहे. पाहूया इकडे मात्र ड्राईव्ह केलाय लॉंग ऑफ बॉन्ड लाईनच्या दिशेनं. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. आत्मविश्वास वाढवण्यासाठी पुरेसा फटका. सुमित ढेगलेच्या बॅटमधून पहिला षटकार. गरज होती MD वॉरियर्सला, कारण अगोदरच 2 फलंदाज स्वस्त्यात बाद झालेत. आणि अशा परिस्थितीमध्ये इथे मात्र या संकटामधून थोडासा मार्ग शोधायचा आहे आणि तेच मार्गक्रमण करत असताना सुमित ढेगलेचा हा षटकार. वेगात टाकला चेंडू. एक्सलंट ड्राईव्ह थ्रू द कव्हर्स. नाईसली टायमिंग. बॉल सरळ चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हर बॉन्ड लाईनच्या दिशेनं. 4 धावांकरता चौकार. क्लास पहा क्रिकेटच्या परिभाषेमधील अतिशय सुंदर फटका. कॉपीबुक स्टाईल, टेक्स्टबुक स्टाईल सुमितच्या बॅटमधून मात्र एक सुंदर कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. चांगली पेशकश होती. हा पहा आउटसाइड ऑफ स्टंप हा बॉल आणि सुंदर कव्हर ड्राईव्ह. अनिकेत मोकल पुन्हा एकदा सज्ज होईल. हा चेंडू पायावर आहे. अपील पाहायला मिळते. ग्लान्स केलाय. फाईनल इकडे चेंडू जाईल. 1 रन मिळेल. जबाबदारीपूर्वक खेळ. लेगपाईचा इशारा पंचांचा आलाय. एक्स्ट्राज मध्ये ही धाव नोंदवली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे जाऊन पोहोचेल ती 13 या आकड्यावर. 13 रन्स ऑन बोर्ड. चला 6009 वेरणा गाडी आहे. गेट मध्ये आहे. विनंती असेल गाडी मालकाला. यावेळेचा हा चेंडू समोर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, प्रॉपर कनेक्शन झालेलं नाहीये आणि इथे मात्र आणखीन एक धाव येताना दिसली. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर 2 गडी बाद 14 धावा. 14 ऑन बोर्ड. तर पाहू शकता आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर चित्रलेखाताई पाटील, शेतकरी कामगार पक्षाच्या महाराष्ट्र राज्य प्रवक्त्या विशालजी जितेकर, साई पाटील आहेत UV स्पोर्ट्सचे मॅनेजर आणि चिवताई यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी बेस्ट बॉलरसाठी एक बाईक आपल्याला त्यांनी पुरस्कृत केले. त्यांचं नेहमीच योगदान क्रिकेट प्रीमियर लीगसाठी लाभतं आम्हाला. त्यांचा आम्ही मनाच्या अंतर्गतापासून आभार सुद्धा व्यक्त करतोय. चला 6009 वेरणा कार आहे. गाडी मालकाला विनंती आहे, तिथून आता पाहुण्यांच्या गाड्या येणार आहेत. कृपया करून आपण गाडी मधोमध लावलेली आहे. त्यांना विनंती आहे आपण तिथून थोडी गाडी बाजूला करा प्लीज. थँक्यू सो मच.
प्रसाद पाटील समोर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेऊन बॉल पाठीमागे गेलाय, सिंगल येईल, 1 रन. संत गतीनं ही वाटचाल सुरू जरूर आहे, कारण सुरुवातीलाच मात्र निखिल पारवे, महेंद्र अंधेरे, मोठी मोठी नावं, दोनही फलंदाज शून्यावर पास झालेत. आणि अशा परिस्थितीमधून इथून रस्ता शोधायचा आहे. आणि त्याच्यामध्ये सुमित ढेकले ॲज आयकॉन, व्यावसायिक खेळाडू, त्याच्या बॅटमधून आलेला 1 षटकार 1 चौकार. आणि नक्कीच त्यानं सुरुवात तर चांगली करून दिले, शेवट सुद्धा त्याला चांगला करावा लागेल. विजय पवारचा हा चेंडू थोडासा पाहायला गेलं तर डिफेन्सिव्ह मोडमध्ये सॉफ्ट हँडेड खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. थोडंसं खेळपट्टीची पाहणी करतोय, कारण पहिल्याच ओव्हरमध्ये याच गोलंदाजांना विजय पवारनंच 2 फलंदाजांना आघाडीच्या बाद केलंय. आणि त्याचमुळे कदाचित त्याच्या षटकासाठी थोडंसं वेट करावा की काय, असं थोडंसं विचार जरूर असेल. हे टाकलेलं प्रेशर पहिल्या ओव्हरचं पुरेपूर पाहायला मिळतं. पुन्हा एकदा तेच प्रयत्न होता, चॉप केलं हलक्या हातानं, यावेळेस मात्र ढकलले बॉल स्वीपर कव्हरकडे, सिंगल त्या ठिकाणी मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. सुमित ढेकले आपली विकेट टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करतोय आणि ते बरोबर सुद्धा आहे, योग्य सुद्धा आहे, कारण त्याला माहिती आहे पुढचे 3-6 ओव्हर जर पट्टीवर जर मी राहिलो तर नक्कीच एक चांगली धावसंख्या MT वॉरियर्स अलिबागसाठी मात्र नोंदवू शकतो. बहुधा स्टम्प्सनं हा चेंडू आउटसाईड ऑफ स्टंप. आणि खास करून विजय पवार बघाशी सुद्धा आपण पाहिलं गोलंदाजीमध्ये चांगले लेग ब्रेक, चांगले ऑफ ब्रेकचा वापर केला होता. दोन्ही बाजूला चेंडू वळवण्याची कला मात्र या गोलंदाजाकडे अवगत आहे. हा टप्पा ठेवला थोडासा बाहेर ऑफ स्टंप लाईनला, तिथून थोडासा हलकासा कट केला चेंडू. त्याचमुळे प्रत्येक चेंडू वेगळं करण्याचा प्रयत्न, टॉपेज घेतले, बॉल हवेत आहे. हो, यष्टीरक्षक आणि गोलंदाज सुद्धा दोघेही प्रयत्न करत होते. चेंडू मधोमध पडला, त्यामुळं प्रसाद पाटील थोडासा जीव भांड्यामध्ये पडला होता काही क्षण. आणखीन एक विकेट जाते की काय, कारण ती प्रयत्न, ती शक्यता निर्माण करून दिली होती विजय पवारनं. 1 रन येईल, धावसंख्या 1 ने पुढे जाईल, स्कोर हळूहळू पुढे सरकेल. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 17 या आकड्यावर. आमच्या संवेदसाधी गुणसंख्या लेखक विवेक पाटील आहेत. आणि ही इंडिगोची फ्लाईट आपल्या TV स्क्रीनवर विमानतळाचं अगदी जोडून दर्शन. नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट, अर्थातच लोकनेते दिबा पाटील साहेबांच्या नावाची खरं तर तो चर्चाच फक्त सुरू आहे. आणि त्या नामकरणासाठी सगळेजण असुसलेले आहेत. आणि 5 तारखेला, येत्या 5 तारखेला जंतर मंतर दिल्लीवर सुद्धा आंदोलन खरं तर सर्वपक्षीय करण्यात येणार आहे. नुकतं सुद्धा एक फार मोठं आंदोलन आपण सगळ्यांनीच पाहिलं जैन जीचं, आणि जंतर मंतरवर चित्रलेखाताई पाटील सुद्धा त्या ठिकाणी या आंदोलनामध्ये सहभागी झाल्या होत्या. तर सगळ्यांनी 5 ऑगस्टला ज्याला जमेल, शक्य होईल त्यांनी नक्कीच पनवेलमधून मोठ्या संख्येनं खरं तर सगळेजण जाणार आहेत. तर फ्लाईटचं अगदी जवळून दर्शन पहा, एवढं जवळून कदाचित तुम्हाला समोरून जरी एअरपोर्टला जरी गेलात ना तुम्ही स्वतः तिकीट काढून फ्लाईटचं, तरीसुद्धा एवढं जवळून दर्शन तुम्हाला नाही होऊ शकत. कारण कधी कधी जी ट्रॉली असते डायरेक्टली तुम्हाला विमानामध्ये घेऊन जाते, कधी कधी बाहेरून बघता सुद्धा येत नाही विमान, असं सुद्धा असतं. परंतु इकडे पहा, 24 लाईव्ह इव्हेंटचे कॅमेरामॅन तुम्हाला सर्व काही दाखवत आहेत. तर जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं. अनिकेत मोगल आलेत. अनिकेतचा पहिलाच बॉल, यावेळेस मात्र सुमित ढेकलेचा प्रहार लॉंग ऑन बाउंड लाईनच्या बाहेर. अनिकेत मोगलचं भव्य स्वागत, षटकार. या 6 धाबांच्या मदतीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल 24 धाबा. मागच्या मॅचमध्ये आय थिंक एकच ओव्हर केलं होतं अनिकेत मोगलला. तर चित्रलेखाताई पाटील यांचं या ठिकाणून प्रस्थान होतंय, त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच साई पाटील, UB स्पोर्ट्सचे मॅनेजर. आपण आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवली, त्याबद्दल नक्कीच आपला आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. आणखीन एक मोठा फटका अनिकेत मोगलवर मात्र यावेळेस वाईडिश लॉंग ऑफला ठोकलाय सुमित ढेकलेनं. आणखीन एक षटकार, लगातार 2 षटकारांचा खेळ. आणि या 2 षटकारांच्या सहाय्याने टीमची टोटल मात्र पुढे सरकेल ती 30 या आकड्यावर. 30 ऑन द बोर्ड.
अनिकेत मोकलवर मात्र हल्ला चढवला आणि कॅप्टन लगातार दोन षटकार मात्र त्याच्या गोलंदाजीवर आपल्याला पाहायला मिळाले आणि सुमित ढेकले इकडे आक्रमक होत असताना आणि गरज आहे एमडी वॉरियरची ही गरज आहे खरं तर. चेंज ऑफ पेस आहे राऊंड स्टंप्सला चेंडू थोडासा पाहायला गेला तर मिस्क्यूट जरूर झाला होता. चांगला प्रयत्न होता खरं तर अनिकेत मोगलचा इकडे मात्र थोडासा धीम्या गतीनं हाताळला होता त्याचमुळे संधी थोडीशी निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता या चेंडूवर परंतु आक्रमक झालाय सुमित ढेकले आणि ज्या पद्धतीनं मात्र त्याचे हावभाव सांगतात नक्कीच. लोबा फुल टॉस बॉल ड्राईव्ह केलाय फंटास्टिक ऑफ ड्राईव्ह लॉंग अपॉन लाईनच्या दिशेला चेंडू सीमा पार कॅप्टन अनिकेत मोकलवर आलाय हा तिसरा षटकार. अनिकेत पुन्हा एकदा सज्ज होईल पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड स्ट्रेट ड्राईव्ह अनिकेत मोकलनं मात्र हे दुसरं षटक थोडं चांगलं देत आहे ते विनोद स्पोर्ट्स गावठाणसाठी कारण 4 षटकार या ओव्हरमध्ये खाल्लेत ते अनिकेत मोकलला. मागच्या मॅच मध्ये आय थिंक सिद्दीकी आय थिंक गोलंदाज होते तो महागडा ठरला होता परंतु सचिन काटकर त्याने चांगली बॉलिंग केली होती आणि सचिन काटकरनं 2 विकेट सुद्धा घेतल्या होत्या परंतु इकडे सलग विजय पवार अनिकेत मोकल विजय पवार अनिकेत मोकल 2-2 ओव्हर्सचा जो कोटा होता तो सलग पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. मागच्या मॅचमध्ये अनिकेत मोकलनं शेवटचं षटक टाकलं होतं या मॅचमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये त्यानं 12 धावा दिल्या होत्या परंतु आता 24 दिल्या डबल केल्यात. चेंज ऑफ पेस थोडासा वळून टाकला होता फिरून टाकला होता हा चेंडू त्याचमुळे कनेक्ट झालेला नाहीये परंतु बॉल सरळ लॉंग स्टॉप बाईचा इशारा आलाय पंचांचा एक रन मिळेल एक्स्ट्राज मध्ये धावसंख्या 1 ने पुढे जाईल. इकडे 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर 2 गडी बाद 43 धावा. अनिकेत मोकलनं 2 षटकं टाकली आणि 2 ओव्हर्समध्ये आपण बघितलं तर पहिल्या ओव्हरमध्ये त्यानं टोटल 12 दिल्या होत्या ज्याच्यामध्ये एक लेग बाईज होती म्हणजे 11 आणि या ओव्हरमध्ये त्यानं टोटल 25 दिल्या परंतु 4 षटकार एक बाईज आहे त्यामुळं 2 ओव्हर्समध्ये 35 धावा गोलंदाजाच्या खात्यामध्ये जरूर जोडल्या जातील. परंतु पाहूया इथून मात्र कुठेतरी तो संत वाटणारा डाव होता एमडी वॉरियर्स अलिबागचा आणि त्याच्यामध्ये मात्र नक्कीच जान फुंकर मारले अति सुमित ढेकलेच्या 4 षटकारांना आणि पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक करत असताना एमडी वॉरियर्स अलिबाग. पंधरा बॉल मध्ये 37 धावांवर खेळतोय आणि नक्कीच अर्धशतकाकडे त्याची वाटचाल सुरू आहे. रायगड प्रीमियर लीग मधलं पहिलं अर्धशतक काल कांचन आपल्याला पाहायला मिळालं होतं विश्वजित ठाकूर मोठ्या ज्याचं पहिलं अर्धशतक आलं होतं. आज कोणता खेळाडू आहे जो अर्धशतक झळकावेल याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष लागलंय. पाहूया पुढे काय घडते. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि 2 षटकं सुद्धा पुरेशी आहेत एक चांगली धावसंख्या करण्यासाठी. तर यश एंटरप्राइजेस खानावले युवा उद्योजक रोहन शेठ लबडे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. खरं तर मोहन शेठ लबडे यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी बेस्ट बॅट्समनसाठी एक बाईक सुद्धा आम्हाला त्यांनी देऊ केले त्यांचा आम्ही मनाच्या अंतर्गतापासून आभार सुद्धा व्यक्त करतोय. सचिन काटकर आलेत. मागच्या मॅचमध्ये चांगली बॉलिंग केली होती. आपटला हा चेंडू पाठीमागे वळवण्याचा प्रयत्न पाठीमागे खेचण्याचा प्रयत्न होता कनेक्शन झालेलं नाहीये. प्रसाद पाटीलचं बडावत असं इकडे रिव्ह्यू घेण्यात आला आहे हाईटसाठी. चला चेक करूया आपण फ्रॉम बॅटिंग टीम हेड हाईटसाठी हा रिव्ह्यू घेण्यात आला. तिसरे पंच
सो इट्स अ वाईड बॉल कॉल फ्रॉम थर्ड अंपायर. त्यामुळं हा रिव्ह्यू सक्सेसफुल आहे. त्यामुळे सचिन काटकेरला पहिली वॉर्न सुद्धा केलं जाते, वॉर्निंग सुद्धा दिली जाते. प्रसाद पुन्हा एकदा तोच प्रयत्न आहे. चेंडू अगदी फाईन खेळलाय, परंतु व्हेरी फाईन क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय. त्यामुळे एकच धाव येईल. बाईचा इशाऱ्यानं ही रन कंप्लीट होते. सिंगल रन होईल धावसंख्येमध्ये बदलाव. अंपायर रेफर करण्यात आलंय. पुन्हा एकदा बॅटिंग टीम. अच्छा, फिल्डिंग टीम कडून खरं तर दुसरा नाही कॅन्सल केलंय. चला थँक्यू. सेहेचाळीस धावा 46 रन्स ऑन बोर्ड. MD वॉरियर्स अलिबाग टीमच्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. हा फुल टॉस होता, घेऊन काढला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. तिकडे मात्र काय घडतंय, क्षेत्ररक्षक असून सुद्धा चेंडू सीमारेषेच्या बाहेर. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आणि त्याचमुळे अर्धशतक धावफलकावर. MD वॉरियर्स अलिबागच्या 50 धावा कंप्लीट होतील. 50 अप. खराब क्षेत्ररक्षण नाही एक्सपेक्ट करू शकत. खरं तर या लेवलला रायगड प्रीमियर लीगच्या मंचावर तुम्हाला क्षेत्ररक्षणामधील सुद्धा दर्जा सांभाळावा लागेल. 50 धावा. हा चेंडू सरळ जाऊन शरीराचा वेध घेत आहे. चांगला बॉल हा कळलाच नाही, हा उमगलाच नाही. खरं तर सचिन काटकर डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. चांगलं कमबॅक. हा पहा वेगानं आला. चेंडू टप्पा पडल्यानंतर झपकन आतमध्ये येत असताना सरळ शरीराचा वेध घेतलाय. चांगली बॉलिंग सचिन काटकर. मागच्या हे मॅच मध्ये खरं तर लुझिंग टीम कडून मॅन ऑफ द मॅच सुद्धा राहिले होते. 2 विकेट्स त्यांना आपल्या ओव्हरमध्ये घेतल्या होत्या. लोपाफुल टॉस बॉल ड्राईव्ह केला ऑन साईडला पायटिश लॉंग ऑन कडे. इकडे मात्र गॅप आहे. मिड विकेट आणि लॉंग ऑन मध्ये पायानं अडवण्याचा प्रयत्न शेवटच्या क्षणाला, परंतु प्रयत्न मात्र सफल. आय थिंक पाहूया एक्झॅक्टली काय घडतंय. यशपनचा इशारा करतात. इट्स अ 4 रन 4 धावा. लोअर फुल टॉस होता. पहा रबर बॉल वेगानं पळतोय सुद्धा. पहा शेवटला मात्र अडवण्याचा प्रयत्न, परंतु बाउंड्री रोपला मात्र तदनंतर टच झालाय. चेंडू त्याच काढासोया 4 मिळाल्या. चौकार टीमची टोटल 54 या आकड्यावर. सचिन काटकर पुन्हा एकदा 2 चौकार पाहायला मिळाले. एक मिसफिल्डचा. लोबा फुल टॉस बॉल ऑन साईडला खेळून काढलाय. पुन्हा एकदा गॅप मध्ये आहे. लॉंगॉनला फिल्डर आहे, त्यामुळे एकच धाव येईल. सचिन काटकरच्या या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या टोटल. पाहूया आपण किती धावा आल्या. 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 55 धावा धावफलकावर 2 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये. तर 12 धावा टोटल या ओव्हरमध्ये आल्या. परंतु जाऊया आपण या मुख्य मंचाकडे, ज्या ठिकाणी आदरातिथ्य केलं जाईल. ओळे ग्रामपंचायतीचे सन्माननीय उपसरपंच साहेब दत्ताशेठ मुंगाजी यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्यांना मी विनंती करतोय की आपण या सन्मानाचा स्वीकार करा. आर्य सध्याच्या घडीला चांगलं लेदर क्रिकेट खेळतोय आणि येणाऱ्या नजीकच्या कालावधीमध्ये नक्कीच पनवेल तालुक्यामधून एक मोठं नाव जरूर तुम्हाला पाहायला मिळेल. हे स्टार आहेत, फ्युचर स्टार आहेत, हे भविष्य आहे क्रिकेटचं आणि नक्कीच त्याच्यासाठी प्रचंड मोठं सहकार्य खरं तर केलं आहे दत्ताशेठ मुंगाजी यांनी सुद्धा. आणि सध्याच्या घडीला क्लब्सकडून खेळतोय तो आणि अगदी कमी वयामध्ये खरं तर लेदर क्रिकेट खेळतोय. अभिमान आहे सगळ्याच रायगडकरांना. आर्य दोघांचं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. चला लगेच सामना चालू करूया.
तर सहावा आणि अंतिम षटक घेऊन बॉलिंग ट्रॅक असं जे होते मॅन फ्रॉम जांभिवली आयुष कोंडिलकर. हे महत्वाचं षटक आहे. 55 धावा झाल्या, तिथून धावसंख्या थोडी रोखायची असेल तर आयुषला असे चेंडू नाही टाकून जपणार. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉलवर बडी विकेट बॉन्डलाईनच्या बाहेर षटका ठोकत सुमित ढेकलेनं मात्र या स्पर्धेमधलं दुसरं अर्धशतक कंप्लीट केलंय. वेल प्लेड. आज आयकॉन खेळत असताना सुमित ढेकलेनं मात्र 21 बॉल मध्ये 53 धावा आणि आयोजकांच्या वतीनं 1000 रुपयांचं कॅश प्राइज सुद्धा आहे. थर्ड अंपायर सुद्धा घेण्यात आला या निर्णयासाठी. परंतु सुमित ढेकले एकटा खेळला, एकटा लढला एमडी वॉरियर साठी. हा खऱ्या अर्थानं वॉरियर आहे, हा योद्धा आहे एमडी वॉरियर्स अलिबाग साठी. या षटकाराच्या सहाय्यानं नक्कीच धावसंख्या पुढे जाईल. परंतु इकडे बॉल सुद्धा चेक केला जातोय. तिसरे पंच हाही निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवतील. मिस्टर काळे तिसरे पंच हा निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवतील. सो फेअर डिलिव्हरी कॉल फ्रॉम मिस्टर काळे. दिसायला गोरे आहेत ते, फक्त नाव त्यांचं काळे आहे. अभिराज दळवी यांच्या वतीनं वीर अभिराज दळवी यांच्या वतीनं 1000 रुपयांचं पारितोषिक जमा झाले सुमित ढेकलेसाठी. आणि आयोजकांच्या वतीनं 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. इथे बॉल हवेत आहे. ओ कॅप्टन अनिकेत मोकल त्याच्या हातामधून निसटलाय, परंतु आणखीन एक संधी आहे. रनआउट धावचीच्या स्वरूपामध्ये सुमित ढेकले यावेळेस मात्र दुर्दैव म्हणावं लागेल एमडी वॉरियर्स अलिबागचा सुद्धा. कारण जेल सुटला होता, परंतु तदनंतर मात्र ही रन कंप्लीट करू शकलेले नाहीयेत. आणि सुमित प्रसादला थोडस चर्चा त्यांची सुरू आहे, मैदानामध्ये नाराज आहे. सुमित ढेकले काय इनिंग खेळलाय. 245.45 स्ट्राईक रेटनं मैदानामध्ये पाण्याच्या धबधब्यासारखा कोसळलाय. 22 बॉल मध्ये 54 धावांची तडाखेबंद खेळी साकारत रायगड प्रीमियर लीग मध्ये हे दुसरं अर्धशतक झळकावलंय सुमित ढेकलेनं. वेल प्लेड. आतापर्यंत 8 आयकॉन या स्पर्धेमध्ये खेळलेत कालपासून आणि एकमेव आयकॉन ज्यानं मात्र अर्धशतक झळकावलंय. सुपर इनिंग हा पहा पोहोचू शकलेला नाहीये आणि सुमित आपली नाराजगी मात्र व्यक्त करतोय. तर 62 धावा झाल्यात, परंतु चांगली टोटल म्हणता येईल. आतापर्यंत अजूनही चेंडू बाकी आहेत या षटकामधील 4. कोंडिलकरचा हा चेंडू हातभर बाहेर वळवतो हा गोलंदाज. सोपं नाहीये. चेंडू जर टप्प्यावर पडला ना फार कठीण होऊन जातो गोलंदाजी खेळणं. जांभिवलीचा युवा गोलंदाज पहा, टप्पा पडला, चेंडू वळवलाय. कमालीचे लेग ब्रेक्स आहेत. काय लेग स्पिन टाकतोय हा गोलंदाज. आणि म्हणूनच आयुष कोंडिलकर कमी वयामध्ये करते रायगड प्रीमियर लीग मध्ये खेळण्याची संधी अनिकेत मोकलच्या संघामध्ये मात्र त्याला मिळालंय. आणि हेच करायचं इथून 62 ही धावसंख्या. मी तर म्हणेन आता अनिकेत मोकलला 65च्या आतमध्ये थांबवायचा प्रयत्न त्याचा असेल, परंतु एक मोठा फटका 70च्या आसपास एक चांगली टोटल जरूर नेऊन जाईल. परंतु आणखीन एक डॉट बॉल, आणखीन एक निर्धाव चेंडू. मंथन डाकी ज्यानं मागच्या मॅच मध्ये सर्वाधिक धावा केल्या होत्या एमडी वॉरियर्स कडून, परंतु हा चेंडू हे फिरणारे चेंडू परीक्षा घेणारे ठरलेत. अचूक टप्प्यावर टाकलेले चेंडू. इथे मात्र बॅकफुटला जाऊन स्टिअर केले, बॉल कट केला होता. डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत, त्यामुळे फार फार तर सिंगल मिळेल मंथनसाठी. एकेरी धापेच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल ती 63 या आकड्यावर. 63 रन्स ऑन बोर्ड, 63 धावा.
परंतु सुरुवात ज्या पद्धतीने झाली होती पहिल्या 2 ओव्हर्समध्ये फार तर 14 धाबा होत्या. तिसऱ्या ओव्हरमध्ये 3 ओव्हर नंतर फक्त 18 धाबा होत्या. त्यामुळे म्हणावी तशी चांगली सुरुवात नव्हती, परंतु इकडे थोडासा धोका पत्करला गेलाय. 2 धाबा तर मिळाल्या. तिसऱ्याचा प्रयत्न मात्र करण्यात आलाय. थ्रो खूपच खराब हा थ्रो आहे आणि जिकडे कदाचित एकही मिळाली असती जीवावर तिकडे आता मात्र धाबा पाहूया. ओ व्हाईट बॉल म्हणजे 5 धाबा. या 5 धाबा बळ वाढवतील एमडी वॉरियर्स. अतिशय पाहायला गेला तर ना दसरा ना दिवाळी, परंतु 5 धाबांचा बोनस मात्र नक्कीच फायद्याचा ठरेल. अडुसष्ट धाबा झाल्यात. 68 रन्स. 70 कडे ही वाटचाल जरूर पाहायला मिळते, परंतु आयुष कोंडिलकर थोडासा नाराज जरूर असेल, कारण अशा स्वरूपामध्ये धावा येणं त्याच्या गोलंदाजीवर. चांगली बॉलिंग करत होता. पहिल्या बॉलवर षटकार पडल्यानंतर मात्र कमाल बॉलिंग केली आयुषनं. थोडासा फ्लाइट डिलिव्हरी करण्याचा प्रयत्न, स्वीप केला यावेळेस मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. थोडंसं फंबल त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाकडून. तोपर्यंत मात्र दुसऱ्या धाब्यासाठी सरसावलेत, परंतु दुसरी रन मात्र कंप्लीट होऊ शकलेली नाहीये. 69 फायनल टोटल. 69 धाबा पहिल्यांदा बॅटिंग करत असताना एमडी वॉरियर्स अलिबागनं मात्र कंप्लीट केल्यात. एक चांगली टोटल म्हणता येईल, कारण पहिल्या 3 ओव्हर्समध्ये जर आपण चित्र पाहिलं तर फक्त 18 धाबा होत्या आणि त्यानंतर मात्र 69 म्हणजे मागच्या 3 ओव्हर्समध्ये 51 धावा आल्यात 17च्या सरासरीनं. आणि त्याच वेळेस 70 धाबा करायच्यात. 70 रन्स टू विन. थोडा घाम गाळावा लागेल. पहिली सुरुवात मात्र नक्कीच थोडीशी सावधानतेने केली होती सुमित टेकलेनं, परंतु सुमित टेकलेनं तदनंतर मात्र ज्या पद्धतीनं कव्हरअप केलं या स्पर्धेमधलं दुसरं अर्धशतक. 54 धावांची खेळी आणि एकट्याच्याच धावा आहेत संपूर्णपणे, आणि ज्या काही धावा मिळाल्यात त्या एक्स्ट्राजमध्ये मिळाल्यात बाकी. त्यामुळं 1 मॅन शो पाहायला मिळालाय. गोलंदाजीचं पृथ्वीकरण विजय पवारनं 2 ओव्हर्समध्ये 6 धावा देत फक्त 1 विकेट घेतले. काय इकॉनॉमिकल राहिलाय, फक्त 6 धावा. अनिकेत मोगल मागणा ठरला. 2 ओव्हर 35. सचिन काटकर 1 ओव्हर 11. चांगलं षटक. आयुष कोंडिलकरनं 1 ओव्हर 10 धावा. अशा पद्धतीने गोलंदाजीचं पृथ्वीकरण होतं, परंतु नक्कीच एक रिस्पेक्टेड टोटल आहे. 70 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये आहे पुढच्या 6 ओव्हर्समध्ये जिंकण्यासाठी. मयूर वाघमारे ब्लॉक्स. रायगड प्रीमियर लीग मधील सर्वाधिक बोली ज्या खेळाडूला लागली. सध्याच्या घडीला 21,000 सबस्क्रायबर्स आहेत आणि नक्कीच अजूनही आपण हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर मयूर वाघमारेचं पहिल्यांदा हे चॅनल सबस्क्राईब करा, कारण बरेचसे व्हिडिओज तुम्हाला अगदी एंटरटेनिंग व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. खेळाडूंचं मनोगत तुम्हाला नेहमीच ऐकायला मिळेल आणि डेली ब्लॉग्स इथले तर रोजचेच खरं तर मिळतील तुम्हाला व्हिडिओ. खेळाडूंच्या प्रतिक्रिया, अगदी मजेशीर किस्से, अगदी मजेदार प्रतिक्रिया देताना अनेक खेळाडू दिसतात आणि त्यांच्यामध्ये चालत असलेली चर्चा, या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. पण जर तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर त्यामुळं लगेच आत्ताच तुम्ही सबस्क्राईब करा. आणि यानंतर आपण वळणार आहोत या मुख्य व्यासपीठाकडे, ज्या ठिकाणी सन्मान केला जाईल यश एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर, युवा उद्योजक रोहन शेठ लबडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्याचा सन्मान या मुख्य मंचावर केला जाईल. त्यांना विनंती आहे आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. अगदी डौलानं भगवा झेंडा फडकतो इकडे जाणता राजा, आणि या झेंड्यावरूनच तुम्ही कल्पना करत असाल किती सोसाट्याचा वारा आहे. तर यश एंटरप्राइजेस खानावले हा संघ सुद्धा आपण पाहायला मिळतो या स्पर्धेमध्ये. अनेक स्पर्धांमध्ये खरं तर व्यावसायिक गटामध्ये सुद्धा हा संघ सध्याच्या घडीला चांगला परफॉर्मन्स देत असताना आणि नेहमीच प्रत्येक स्पर्धेसाठी मी तर म्हणेन सढळ राहताना मदत करणं हे रोहन शेठ लबडे यांचं लक्षण आहे. आणि प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांचं ते मोलाचं सहकार्य आम्हाला लाभतं. आणि याही स्पर्धेमध्ये मोहन शेठ लबडे यांच्या माध्यमातून एक बाईक त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केली गेले. त्याचा आम्ही मागच्या वर्षी सुद्धा एक बाईक होती सिरीजसाठी. होईल तेवढे वर्ष खरं तर बाईक मिळणार आहे अशी अनाऊन्समेंट आहे, त्यामुळे 6 टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण हे अनाऊन्समेंट करणं दम लागतं खरं तर. आज जिगरी वृत्ती पाहिजे, आज जिगरा कलेजा पाहिजे, साधं काम नाही आहे. जेवढे वर्ष स्पर्धा होईल तेवढे वर्ष बाईक
प्रत्येक वर्षी स्पॉन्सर बदलत राहतात, परंतु हा फिक्स परमनंट स्पॉन्सर आपण म्हणूया आर पी एलसाठी. त्यामुळं बाईक जिकडे जाईल तिकडे यश एंटरप्राइजेसचं नाव जाईल, तिकडे रोहन शेठ यांचं नाव जाईल, तिकडे मोहन शेठ लबडे यांचं नाव जाईल. आणि प्रत्येक खेळाडूचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी ती हमी घेतले, त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. रायगड प्रीमियर लीग सीझन 2चा संपूर्णपणे स्टेज आपण पाहू शकता. सुंदर नजारा, समोर पाऊस सुरू आहे, समोर बाईक्स आपल्याला पाहायला मिळतात, समोर स्पोर्ट्स सायकल्स आहेत. सगळ्या पुरस्कृत ज्यांनी ज्यांनी केलेत त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. ज्याच्यामध्ये जर पाहायला गेलं तर सायकल स्पॉन्सर जे आहेत राकेशभाई गायकवाड आहेत, स्वप्नील सोनटक्के आहेत. त्याचप्रमाणे मॅन ऑफ द सिरीजसाठी जो आयकॉन खेळाडूसाठी सायकल आहे ती सुद्धा आम्हाला संदीप महाजन सुवर्णपुष्प गिफ्ट यांच्या माध्यमातून पुरस्कृत केली गेले. NIM क्रिएशनकडून सुद्धा बेस्ट यंगस्टरसाठी गिफ्ट आहेत. आणि ज्या बाईक्स आपण पाहिल्या आर्यन स्पोर्ट शिरले, समीर शेठ पाटील साहेब मॅन ऑफ द सिरीज ॲक्टिवा आम्हाला पुरस्कृत केले, मोहन शेठ लबडे साहेब ज्यांच्या माध्यमातून ही बाईक पुरस्कृत करण्यात आले. चित्रलेखाताई पाटील नुकतंच ज्यांचं आगमन झालं होतं, बेस्ट बॉलरसाठी बाईक आहे. त्याचप्रमाणे विजय शेठ खारकर युवा उद्योजक उल्बे नोट विनिंग टीमसाठी जी ओनरसाठी बाईक त्यांनी पुरस्कृत केले. त्याचप्रमाणे मंगेशजी वाकडीकर लकी ड्रॉच्या माध्यमातून जी इलेक्ट्रिक स्कूटी आहे ती त्यांनी पुरस्कृत केले. सुएक स्पोर्ट्स दापोली सुभाष शेठ मात्रे प्रफुल्ल विचारे अयबा कॅससाठी फायनल मॅचमध्ये प्रेक्षकांसाठी सुद्धा इलेक्ट्रिक स्कूटी आहे ती त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केली गेली आहे. सगळ्याच्या सगळ्या साही बाईक स्पॉन्सरचं आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. आणि जाऊया आपण उत्तरार्धाकडे. 70 धावांचं इकडे टार्गेट आहे, 36 चेंडू आणि 70 धावा. आणि जाऊया दुसरं सत्र जसं चालू होईल मायक्रोफोनवर पुन्हा एकदा आवाज ऐकायला मिळेल, चिंगो चिंगो बाबूशा. चलिए बहुत बहुत शुक्रिया यहाँ पर दीपक पाटिल सर देखिए जिनकी आवाज़ था और मखमली आवाज़ देखिए बात रहेंगे और हमारे रोहन सर लबड़े देखिए बात रहेंगे. वो कहा जाता है ना कांचन सर जिसने खुद को खर्च किया है दुनिया ने उससे गूगल में सर्च किया है. और महाराष्ट्र की धरती पर देखिए ऐसे चेहरे काफ़ी कम कहते ना हर जंगल में चंदन नहीं होता है, हर शहर में ऐसे चेहरे. मुकाबला की बात करेंगे, बड़ा मैच है जरूर यहाँ पर डू और डाई का मुकाबला. यहाँ पर 70 रनों का टारगेट रखा गया है. कहते ना आपने शीशा का महल तो बना लिया है लेकिन जमाना पत्थर का है. रबर बॉल में कितना भी रन बना लीजिए भाई, या टेनिस बॉल कोई भी चीज़ है सुरक्षित नहीं है. सचिन काटकर बहुत बड़ी जवाबदारी रहेगी. बतौर आइकॉन देखिए सुमित डेकले ने अपना काम कर लिया पर बल्लेबाजी में. अब सचिन काटकर देखिए ऐसे ऊंचाई तो भर दी है, क्या लंबाई क्लियर कर पाएगा? हाँ भाई लंबाई क्लियर क्या, एफर्ट बहुत बड़ी डाली थी देखिए जान झोंकते हुए. कंचन सर इससे कहा जाता है गांव की ममता, और दिखाई अपना सिमता, जान झोंक देते हैं. बहुत ही बढ़िया प्रयास रहा सचिन काटकर. देखिए अंबा पड़ा, ग्रामीण साथ हैं और यहां अपने देखिए सिमता दिखाते हुए 6 रन टीम का स्कोर पहुंचा है 7 रन. बहुत ही बढ़िया सुमित ढेकलेरी के बाद देंगे बाहुबली. लड़ले खुल के मैदान अभी खाली पड़ा है, सामने तेरा बाहुबली पहला इनिंग में खड़ा था. और चलिए आदरणीय अक्षय दादा कदम देखिए बात करेंगे रुपेश दादा और जिनके देखिए एंट्री यहाँ पर हो चुके. आगमन दादा वेलकम स्वागत है RPL सीजन 2 मध्ये. बहुत ही बढ़िया देखिए मेहमान देखिए हमारे यहाँ पर VIP डैश में देखिए रौनक बढ़ता हुआ. RPL सीजन 2 की देखिए ये बहुत बड़ी जीत है. पहला दिन से हम पहली गेंद से देखिए देखते आ रहे हैं मेहमान टप्पा 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 जो हम देखते हैं ना गेंद की टप्पा गिरती है. मेहमानों की देखिए सचिन काटकर देखिए यहाँ पर छक्के लगाए और उसके बाद सिंगल है. नहीं ये एक बड़ी खिलाड़ी की पहचान आती है. कहती है ना मुझे बंदूक भी चलाना आता है और गिटार भी बजाना आता है. ये बड़ी खिलाड़ी की पहचान होता है. सूरज डीजे पे देखिए अब आ चुके हैं, मजा आएगा. जुल्फों में तो आग लगाए हैं. अब टीम के लिए देखिएगा कप्तानी इनिंग्स से क्या खेल पाएंगे यहाँ पर. और दूर रखा देगा यहाँ पर और शरीर के दूर से भी खेल गए. बहुत ही बढ़िया यहाँ पर गेंदबाजी. सुमित पत्रे देखिए बात करेंगे. कप्तान तो कप्तान है, नहीं ये अच्छी बिग बैटल है.
कहते ना खेल जिंदगी का हो या खेल क्रिकेट का हो, अपना इक्का तभी दिखाना जब सामने वाला टक्कर का हो। और दोनों कप्तान के बीच में कड़ा टक्कर, बचेंगे तो और लड़ेंगे। हल्के हाथों से खिला रहे यहां पर। कहते ना सरसों मांगो तो तेल देंगे, विकेट मांगो तो लेटकट खेल देंगे। थोड़ा लेट खेले यहां पर। टीम का स्कोर बनाया 8 रन, पहला 9 रन बनाए, पहला ओवर कंप्लीट है। और चलते हैं कई सम्मान की तरफ, जहां पर दीपक सर जुड़े। चला एक सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावर घेतोय। बंटी डिजिटल फोटो स्टुडिओचे ओनर, एक उत्कृष्ट ग्राफिक्स डिझायनर, फोटोग्राफर बंटी भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांना मी विनंती करतोय की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये येऊन आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा। बंटी या आपण, आपलं सहर्ष स्वागत आहे रायगड प्रीमियर लीग मध्ये। रनों के बाद तिरंगे रन देखिए, 9 रन बनाए यहां पर। तैयार देखिए गेंदबाज है अनिकेत मोल गए, देखिए हल्के हाथों से खेल दिया भाई, फील्डर से देखिए दूर निकलता हुआ। अरे बच्ची की बॉय, बच्ची की बॉय। क्या बात है, बच्चे के देखिए करीब से निकल गया चौका। रनों की बात करेंगे, रन देखिए जाकर पहुंच गया। 13 रन जरूर देखिए हमारे मयूर दादा वाघमारे। एंगे ब्लॉग को सब्सक्राइब करिए, बेल बटन दबाते रहिए। हर रील देखिए बात करेंगे, जब जब सफर के दौरान रहते हैं। कितनी घंटे की सफर देखिए, मुंबई से पूना, पूना से पटना, पटना से दिल्ली, और हर ब्लॉग देखिए हमें देखने को मिलता है। मजा आता है। क्या बल्ले से हिट है, नहीं भाई, देखेंगे अंपायर का डिसीजन जब तक आएगा। पहला रन लिए और सचिन काटकर बता रहे थांबा बाबा थांबा, अर्जुन वेल आए। बहुत सारे गेंद है अभी भी, बहुत सारे देखिए अभी भी गेंद है यहां पर से। सचिन काटकर देखिए जिन्होंने छक्के लगाए थे, इरादा साफ किए हैं बड़ी मैच में। सुमित डेकले देखिए एक तरफ से देखिए यहां पर अर्धशतक इनिंग्स है। क्या सेकेंड इनिंग में सचिन काटकर का भूमिका यहां पर बड़ा हो चुका है। तैयार गेंदबाजी में यहां पर आर्यन खारकर गेंदबाजी करते हुए अभी तक देखिए 5 रन खर्च किए हैं सचिन काटकर के सामने। वो तेज तरार बाउंसर है, क्या बात है। इसे कहा जाता है मिठाई के दुकान में मिर्ची मिल जाना, एकदम से तीखा बाउंसर। रनों की बात करेंगे, रन देखिए 14 रन से, लेकिन देखते हैं कितना समय यहां पर सचिन काटकर को रोक पाएंगे। जिंदगी हमें सिखाती है अगर सफल होना है। ऑन साइड पर खेला, यहां पर सिंगल आएगा और सिंगल से देखिए टोटल आगे पहुंचेगा। यही तो बात है, जिंदगी सिखाती है कि अगर कामयाब होना चाहते हो, दूसरे की शिकायत है सुनने से बेहतर है खुद को बदल दो। पेड़ हमेशा पत्ता बदलता है, जड़ नहीं। और यहां पर स्ट्राइक रोटेट होता हुआ और वही जड़ देखिए, दोनों बल्लेबाज हैं सिर्फ पर स्ट्राइक बदलते हुए। 15 रन अभी भी देखिए 55 की जरूरत है। आने वाला 26 गेंद बचा हुआ है। अनिकेत मोगल इस सीजन में देखिए इनफॉर्म बल्लेबाज हैं और जुल्फों में देखिए हेयर स्टाइल देखिए आग लगाए हुए हैं। अब देखिए यहां पर नो लुक से आग लगाते हुए मार डाला, सारा का सारा झोपड़ी भी जला डाला। मेरा मुंह मत ढक डीजे वाला, तू भी तोड़ दे डीजे का ताला। हाय दैया। क्या बात है, मार डाला। नहीं अब तो यहाँ झोपड़ी नहीं भाई, बड़ी बड़ी इमारत है। एयरपोर्ट देखिए सामने। टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है 19 रन। कुछ तो बनाएगी ये मुकाबला कांचन सर। 51 की अभी भी जरूरत है, जो बड़ी इम्तिहान ले रही है। कुछ तो बनाएगी ये मुकाबला जो बड़ी इम्तिहान ले रही है। कहते हैं ना, सफलता किसी की सूरत की दीवानी नहीं है, वो सिर्फ मेहनत मांगती है।
वो मेहनत की दीवानी है, जो बेहतर मेहनत करेगा। एमडी वारिस अलीबाग, टारगेट देखिए बुरा नहीं है, 70 का टारगेट से एक फाइटिंग टोटल्स है, लेकिन 25 के निकाबन की जरूरत है। फिर से एक बार देखिए हुक क्या है, डीप स्क्वायर लेग तैनात है। जब तक वहां से गेंद वापस आता तब तक सिंगल आता हुआ ज़्यादा मुश्किल नहीं आने वाला। देखिए 24 गेंद रहेगा और जहां पर जीत के लिए बात करेंगे 50 रनों की जरूरत है। चलिए बात करेंगे देखिए हमारे रील स्टार जीतू गायकवाड़, वेलकम, स्वागत। देखिए नहीं, इनका बहुत बड़ी भूमिका है। इन रील स्टार ने आज इस क्रिकेट जगत को देखिए और आगे ले गए हैं। और जहां पर देखिए 24 गेंद पर 50, कुणाल दादा तारेकर, चॉकलेट बॉय। चलिए जहां पर एंट्री गेट देखिए वहां पर सामने गाड़ी मत लगाइए। जो भी ओनर के उनसे गुजारिश करना चाहेंगे पार्किंग पर लगाइए। रनों की बात करेंगे देखिए 24 गेंद 50 का जरूरत है तो जिक्र है, वरना किसका फिक्र है। वो अपील तेज है और हम शांत हैं, इसलिए अंपायर को भी आसान रहा। जरूरत है तो जिक्र है, वरना किसका फिक्र है। और यहाँ पर विकेट का भी जरूरत है। और गेंद देखे केले के जैसे मुड़ागा। कंजू सर स्क्रीन पर देखे देख सकते हो रिप्ले में, बहुत ही बढ़िया। देखिए रबर बॉल देखिए, इतना रिवर्सिंग है नहीं मिलता है, लेकिन ये मेहनत है गेंदबाजों की। सामने से लहराया बल्ले के सामने से, फर्क पड़ता है किसी के होने से किसी के खोने से। अगर यहाँ विकेट गवाएंगे तो फर्क पड़ेगा, अगर विकेट रहेंगे तो। और सामने वाली टीम को भी जरूर दिक्कत है। 50 रनों का जरूरत है। 23 गेंद बचा हुआ यहाँ पर, बढ़िया मुकाबला चलता हुआ यहाँ पर, कांटे का मुकाबला। दूर रखा यहाँ पर, वाइड है, बिन पायल से बजा घुंघरू। अरे बिना रुलाए तो प्याज भी कटता नहीं है, तो ये मुकाबला भी देखिए रुलाएगा जरूर है। अभी भी समीकरण की बात करेंगे। 23 गेंद 49 की जरूरत है। अजून 49 धावाची गरज आहे। मॅच अजून आहे कंचन सर। और ये पार्टनरशिप है, ये पार्टनरशिप कितनी बड़ी होती है भाई। पर मैं तेरी मैना तू मेरा तोता, अरे छक्का लगा है मोटा डीजे ठोक छोड़ा। मैं तेरे चले, ये तो सीधा डायरेक्टर को भी बदल डालेंगे। मैं तेरे मैना तो मेरा तोता, और छक्का आया है मोटा। और डीजे भी देखिए, ये भी कम नहीं है भाई, ये भी बहुत बड़ा मोटा। देखिए कुणाल तारेकर, देखिए ये चेहरा दिखाया जा रहा है कोलकाता का रसगुल्ला। इनके चेहरे देखिए अब तक रसगुल्ला के जैसे दिखाई दे रही है, बहुत फेमस है कोलकाता में जाओ तो। बहुत बढ़िया। देखिए मुकाबला भी देखिए बनता हुआ यहाँ पर। 22 गेंद 43 की जरूरत है। और अनिकित मोकल देखिए एक तरफ से यहाँ पर डॉट खेल रहे हैं और वहीं बाउंड्री लगा रहे हैं। और एमडी वारिस टीम के देखिए गेंदबाज भी देखिए चांद छू रहे हैं। कांचन सर लेन गेंद है, बहुत ही बढ़िया मेहनत एफर्ट देखिए बात करेंगे। कप्तान सुमित पत्रे देखिए बात करेंगे, चांद छोक रहे हैं। और कांचन सर कहा जाता है ना, गलतियां भी होगी और गलत भी समझा जाएगा। ये क्रिकेट है दोस्तों, गलती भी होगी और गलत भी समझा जाएगा। ये क्रिकेट है दोस्तों, यहां तेरी तारीफ भी होगी और यहां तेरी निंदा भी होगी। कैरी नहीं किया यहां पर, सफलता का तलाश, पहला विकेट से। अभी भी देखिए उसका इंतजार। 20 गेंद 41 की जरूरत है। कंचन सर एक तो बात है, सफलता भलाई हाथ नहीं लगे, लेकिन बांध कर रखे बल्लेबाज को। लेकिन इससे ज़्यादा समय अगर ये बल्लेबाज खेल जाते हैं, इनफॉर्म बल्लेबाज हैं, अगर दोनों बैटर की बात करेंगे, लेकिन इम्प्रेस करते हुए कप्तान से सफलता की तलाश है। और हल्के हाथों से दूसरा कप्तान भी देखिए रिस्क नहीं ले रहा है, उन्हें पता है कहाँ रिस्क लेना है। वो कहते हैं ना, सर्दी हो जाए तो रिस्क लेना पड़ता है, मुकाबला जीतना है तो रिस्क लेना पड़ता है। कंचन सर ये भी एक रिस्क है जो आप इंतजार कर रहे हो।
हल्के हाथों से देखिए टैप कर रहे थे, लेट कट गली के रीजन पर खेलना चाहते थे। रनों की बात करेंगे 29 रन। और कहते हैं ना, हर किसी के जिंदगी में, हर किसी की किस्मत में जीत आसान नहीं रहती है। कुछ लोग मेहनत करके मंजिल तक पहुंचते हैं। सिंगल आएगा, दूसरे के लिए क्या पर जाना चाहेंगे, हाँ दूसरा रन आता हुआ। और इसके साथ साथ देखिए तीसरे के लिए यहां पर इच्छा जता रहे हैं, लेकिन 2 रनों के साथ साथ और टीम का स्कोर बना 31। अभी भी देखिए 18 गेंद, जीत के लिए 39 रनों की जरूरत है। कहते ना, ये सोच में मत रहो कि किस्मत हमारे पास है या ना है, लेकिन इस सोच में जरूर रहो कि मेहनत हमारे पास है और मेहनत से हम किस्मत बदल सकते हैं। यही चर्चा चलता हुआ आने वाला 18 गेंद 39 की जरूरत है। से रुलाओगे लगता है, यही मोहब्बत है कि रायगढ़ की कैपेसिटी ट्रॉफी में देखिए कंचन सर बहुत बड़ी मैच उसने देखिए स्क्रीन पर डाल दिया भाई। नहीं देखिए ये मोहब्बत है। मैंने तो ये सोचा था लोग दर्द में रोते हैं, लेकिन स्पेशल दादा पहली मर्तबा देखिए रायगढ़ ठाणे महाराष्ट्र के प्यार ने हमें बहुत बड़ा इमोशनल बना लेते कैपेसिटी ट्रॉफी में। चलिए बात रहेंगे यहाँ पर मुकाबला देखिए बड़ा है, थोड़ा जिगर चर्चा होता रहेगा। 18 गेंद 39 की जरूरत है। रास्ता भी जिद्दी है, मंजिल भी जिद्दी है। देखते हैं कौन किस पे भारी पड़ता है। दोनों टीम भी बड़े जिद्दी हैं और हमारे डीजे भी देखिए बड़े जिद्दी हैं। कंचन सर कहा जाते हैं ना, भूल होना प्रकृति है। ये देखिए भाई यहाँ पर मयूर वाघमारी के साथ बाहुबली ट्रॉफी और एक बाहुबली चिक्किया बैल के देखिए मालक नवरा नाही पाहिजे, गोरा गोरा नवरा पाहिजे आता छकड़े वाला। मुकेश दादा नायक देखिए बात करेंगे। वेलकम, आपका स्वागत है। ओ 18 गेंद और देखिए जीत के बाद करेंगे 39। डीआरएस बैटिंग टीम ने चैलेंज किया, अंपायर कॉल देखिए यहाँ पर फेयर है, लेकिन बैटिंग टीम देखिए बात करेंगे जहां पर चैलेंज करते हुए यहाँ पर क्या बात है। देखिए सुधाकर पालिश हमारे शिवा भाई दलवी भी देखे आए हैं, बहुत बढ़िया खिलाड़ी, मजेदार से पर लिखा। आइए शिवा भाई, आपका वेलकम, स्वागत है। मैच देखिए एंजॉय लिया जा रहा है। साहिल भी देखिए मोहपड़ा से, बहुत सारे देखिए ठाणे पर फिर डिलीवरी देखिए अंपायर तीखा बाउंसर था यहाँ पर। तीसरे अंपायर डिसीजन आता हुआ, फिर डिलीवरी और 1 बाउंसर देखिए वार्निंग मिलता हुआ। क्या बात है, पहला बाउंसर कंचन सर, मजा आएगा ये मुकाबला। स्ट्राइक पर बल्लेबाज सचिन काट कर रहा है। ओ ये चलिए फ्लिक यहाँ पर कलाई चलाए भाई हमारा। अरे मच गया सोरे नगरिया में, बिच्छू मार गया बीच बजरिया में। डीजे तुझे तो बिच्छू नहीं मारा ना। आईला सोंग ढोंग करना जाए। चलिए सांप के फन में बिच्छू के डंग में जहर होती है और सचिन काट करके बल्लेबाजी में देखे वो कहर कमाल के देखिए रिप्ले में थोड़ा देखना चाहूंगा उस छक्के को फिर से एक बार। अजीबो गरीबो अंदाज देखिए और सफल हुए अक्रॉस हुए और उसके बाद स्क्वायर लेग पॉइंट लेके ऊपर से खेला। कहते ना भूल होना प्रकृति है, मान लेना संस्कृति है और उसे सुधार लेना प्रगति है। ये सचिन काट करके देखिए सुधार बल्लेबाजी। 16 गेंद 33 की जरूरत है। मुझे लगता है 2 आइकॉन के बीच में कड़ा टक्कर से तैयार गेंदबाज है। और उसके बाद देखिए अपर कट खेला यहां पर, क्या कमाल की बल्लेबाजी देखिए, आप खिलवाड़ कर रहे हैं गेंदबाज से। आता हुआ और एक 4 रन। दिल है नरम और खून में गर्मी है भारी और सचिन काटकर बल्लेबाजी कर रहे, ले भारी ले भारी ले भारी ले भारी ले भारी। मुझे लगता है बाउंसर
6 है यहाँ पर बाउंड्री, वो चेक किया जाएगा। जरूर देखिए अंपायर कॉल है, यहाँ पर चेक किया जाएगा क्या क्लियर हुआ है। लेकिन इस कमाल के देखिए बल्लेबाजी, 4 रन देखिए यहाँ पर दर्शक क्रिकेट के चाहते हैं यहाँ पर। और वाटा बैटिंग, दिल है नरम और खून में गर्मी है भारी। और सचिन काटकर देखिए बल्लेबाजी कर रहे हैं लेबारी। चलिए डिसीजन यहाँ पर आता हुआ, रोटी पर घी नाम के साथ जी लगा बाउंड्री। लेकिन अब समीकरण देखेंगे, देखिए स्क्रीन पर दिखाया जा रहा है। क्या बढ़िया, दूध का दूध पानी का पानी, 24 लाइव की यही है कहानी। तभी तो दिन बे दिन दुनिया बनते जा रही है 24 लाइव के दीवानी। हम 4 लाख के पास हैं, सब्सक्राइब करते रहिए, बेल बटन दबाते रहिए और जरूर इस लीग में हम 4 लाख के क्रॉस कर जाएंगे। 15 पर 29, बहुत ही बढ़िया नो बॉल। और बॉलिंग टीम ने चैलेंज कर दिया कि हम सेफ हैं। तीसरे अंपायर यहां पर अमूल काली सर है। गैरों ने दी नसीहत, अपनों ने दिया धोखा। गैरों ने दी नसीहत, अपनों ने दिया धोखा। कंचन सर, ये क्रिकेट है, यहां पर हर किसी को चाहिए मौका। और ये मौका देखते हैं, यहां पर चैलेंज किए अंपायर कॉल को। यहां पर और रिव्यू सक्सेसफुल, फिर डिलीवरी यहां पर नजरें खाती है धोखा कभी कभी। हाँ ये देखिए एकदम से देखिए सर्व को देखिए टच, और जो पिछला पैर था ना वो थोड़ा फोल्ड था। बेनिफिट फायदा देखिए पर मिलता हुआ। चलिए स्क्रीन पर देखिए सुखते डगआउट को दिखाया जा रहा है पर। ओ माय गॉड, डगआउट पर देखिए चेहरा उतरा हुआ है और कहीं चेहरा खिला हुआ है। कोई विश्वास कर रहा है और कोई अभी भी देखिए धोखे के घेरा में। 14 गेंद 29 और एक अच्छा गेंद है। अब देखिए 13 गेंद जीत के लिए 29 की जरूरत है। कंचन सर कहते ना, जंग में जाने वाले घोड़े ये कभी बारातों में नहीं नाचते। ये दोनों टीम को किसी शादी हल्दी में बुला लीजिए, एक साथ डांस कर सकते हैं, लेकिन मैदान जंग पर नहीं। एक तेरी एक मेरी। यहां पर आर्यन खारकर कमाल का स्पेल, छक्के खाए चौके खाए, उसके बाद 2 डॉट गेंद। अभी भी 13 गेंद 29 की जरूरत है। 13 गेंद 29 की जरूरत है। हवा में गेंद है, फील्डर से भाई यहां पर बन गए दर्शक। अंपायर का डिसीजन का इंतजार और अंपायर बता रहे हैं पर चौका आता हुआ। आता रंगाती आली मॅच। 12 चेंडू 25 धावाची गरज आहे। कुक 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 कुक। इन 25 की जरूरत है। जरूर बंटी डिजिटल देखिए बात रहेंगे। इन्होंने इस गाने में कुक कुक इन्हें भी देखने को मिला यहाँ पर। बहुत ही बढ़िया देखिए मैच का आनंद ले रही, मुकाबला बहुत बढ़िया चलता हुआ। अभी भी देखिए 12 गेंद 25 का जरूरत है और सचिन काटकर अनिकेत मोकल के बीच में 45 रनों की साझेदारी और ये साझेदारी तोड़ना होगा। कंचन सर कहते हैं ना, रोटी खाने से ज्यादा रोटी बनाने में वक्त लगता है और रोटी बनाने से ज्यादा रोटी कमाने में वक्त लगता है। और ये साझेदारी देखिए कमाई है उन्होंने, बनाई है 45 रनों की। अगर ये मुकाबला कहीं से एमडी वारियर्स टीम को कमबैक करना है तो ये साझेदारी तोड़ना होगा। लेकिन देखते हैं गेंदबाजी में आते हुए मंथन डाकी और पिक्चर अभी भी है बाकी। बहुत ही बढ़िया 12 गेंद देखिए 25 की जरूरत है। कंचन पालकर सर इस वक्त देखिए स्कोरिंग में लाजवाब है। मंथन डाकी देखिए गेंदबाजी में। अनिकेत मोकल और गेंद को रोका विकेट कीपर और ये देखिए जो सफलता की तलाश थी यहां पर। अरे ताकी 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 रे, पिक्चर है अभी बाकी, क्योंकि अभी भी देखिए 11 गेंद पर 25 की जरूरत है और अनिकेत मोकल यहां पर रन आउट होते हुए।
बड़ा विकेट देखिए यहाँ पर रनआउट से विकेट मिलता है यहाँ पर। चलिए बहुत बढ़िया देखिए मैच का आनंद लेते हुए यहाँ पर से अक्षय दादा मात्रे देखिए हुए और ऋतुराज एंटरप्राइजेस के देखिए ओनर्स और नसीब सेठ भाई। आइए बाबा आपकी टीम तो यहाँ पर सुपर 16 तक देखिए बात करेंगे क्वालिफाई के। एक बिग पैकर बिग ओनर्स है लेकिन यहाँ पर बिग विकेट गिरा है, बड़ा विकेट देखिए यहाँ पर मयूर दादा अकबर देखिए बात करेंगे। रोहन दादा लबड़े के साथ देखिए गुप्ते को चर्चा जिक्र लेकिन 11 खीन और जीत के लिए देखिए बात करेंगे 25 रनों की जरूरत है। रोटी का कदर भूखा जानता है, पानी का कदर प्यासा जानता है और अनिकेत मोकल का विकेट से यहाँ पर टीम अच्छी तरह से जानते हैं। लेकिन अब सचिन काटकर के साथ देने के लिए अनिकेत मात्रे कौन अनिकेत मात्रे कौन बहुत बढ़िया देखिए ग्रामीण में क्लासिक बल्लेबाज है। अब जिम्मेदारी इनके ऊपर भी आया होगा लेकिन एक सेठ बल्लेबाज सचिन काटकर इनका रूल बड़ा हो चुका है। गेंद बचाए 10, जीत के लिए चाहिए 24। पनवेल के लिए हमने भी पकड़ा था सुबह सुबह बस, गेंद बचाए 10। वहां से कंचन दादा पालकर के साथ जरूर इस मैदान तक पहुंचे, 24 की जरूरत है। और देखते हैं बहुत कुछ देखिए अब उम्मीद है ये ऊपर देखिए गेंदबाजी की दृष्टिकोण से बड़ा ओवर है बल्लेबाजी के, क्योंकि कहा जाता है ना सेकंड लास्ट ओवर सबसे बड़ा रहता है। उछलता हुआ और वाइड देखिए काफी बाहर भी था। क्या मुकाबला चल रहा है देखिए रिप्ले में आप देख सकते हो, काफी बाहर निकला था अपना बिन पायल से बची कंगरू बगैर मैंने से। हेमंत दादा सिसो देखिए बात करेंगे। अनिकेत मात्रे के लिए देखिए खास कैश प्राइज है, बैक टू बैक 2 छक्के के लिए 5000। क्या बात है, समय पर देखिए इस ओवर में काफी कुछ उम्मीद था लेकिन अब उम्मीद तोड़ रहा है सचिन काटकर की बल्लेबाजी। अच्छा सीला दिया तूने मेरे प्यार का और यार नहीं लूट लिया घर यार का। यार नहीं लूट लिया घर यार का, कबर हो या खबर खोदते तो अपने यहां पर। नौखेन अभी भी 19 की जरूरत है, अभी भी घर बसा सकते हो भाई। ये 3 ये निर्णायक है जो मंथन ढाकी के ऊपर देखिए भरोसा। सुरेश सिंधे सर देखिए एक लेजेंड कमेंटेटर आइए, वेलकम स्वागत है। जिंदगी एक खेल है जिसमें आप खिलाड़ी भी बन जाते हो और कभी कभी खिलौना। 9-3 19 की जरूरत है, मैच कांटों का है, दर्शकों की धड़कने ओ बुलेट ट्रेन जैसे धक 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 डायरेक्ट है। कहां थ्रो कर बैठे, पीछे कर सकते थे भाई, मौका बना सकते थे। सचिन काटकर के ऊपर निशाना था लेकिन अनिकेत मात्रे देखिए बात करेंगे तभी तो इनके 2 छक्के के लिए देखिए 5000। हेमंत दादा सिसो देखिए इनकी तरफ से क्या प्राइज है। और ये चलिए बात करेंगे इस मुकाबला को देखिए व्यूअर्स देखिए वॉचिंग बात करेंगे 5000 से ज्यादा। चलिए बेल बटन दबाते रहिए, सब्सक्राइब करते रहिए, अपना कच्चा मानुस। सचिन काटकर हवा में है, फील्डर से वो तो निकल गया भाई। यहाँ पर ईट लेना चाहिए था, मौका बनाना चाहिए था। कहते हैं ना क्रिकेट के मैदान में उसी के अंदर है दम जिसने दूसरे से उम्मीद की है कम। और इस वक्त सचिन काटकर दिखाते अपना 10 का दम। कबूतर जा कबूतर की उड़ान देखिए भाई। रनों की बात करेंगे, रन जाकर पहुंचा है और 56 रन है। और समीकरण की बात करेंगे 7 गेंद 14 की जरूरत है। कश्ती कभी भी डूब सकती है, तकदीर कभी भी बदल सकती है। ये रायगढ़ प्रीमियर लीग सीजन 2 है भाई, टीवी मत ऑफ करना। मैच का रिजल्ट कभी भी बदल सकती है। कल हमने देखा 2 गेंद 8 रन छक्का आया और आखिरी गेंद के ऊपर विकेट गिरा, मैच का रिजल्ट बदला। तो अभी भी देखिए 7 गेंद 14 की जरूरत है। यहां पर कांस को छोड़िए, प्राश को अपनाइए, लेकिन ये देखिए वाइट गेंद है भाई। ये चीजों से बचकर रहना होगा। 7 पर 13 कहते हैं ना गुलामी की कीमत मिलती है और आजादी की कीमत चुकानी पड़ती है। मुकाबला जीता है तो कीमत चुकाना पड़ेगा।
7 गेंद 13 की जरूरत है। तैयार गेंदबाज मंथन ढाकी और सचिन काटकर बड़ा विकेट हो सकता है। ये कैच अगर आता है तो भाई यहां पर ओ कैच भी टूटा, कैच भी छूटा और दिल भी टूटेगा। ये कैच की अहमियत बहुत बड़ी है भाई। गार्डन में फूल खिलने से पहले कहीं बकरी ना खा जाए। और ये कैच छूटने के साथ साथ 6 गेंद की अब 11 की जरूरत है। मुकाबला टाई होता है तो सुपर ओवर। और सचिन काटकर का कैच छोड़ा है भाई। अभी तक मैदान के अंदर बड़ा धुरंधर बल्लेबाजी कर रहा है। बाहर तो सिलेंडर का बल्लेबाजी है। यहाँ पर पानी की मांग जरूर यहाँ पर होता हुआ देखिए बल्लेबाज की तरफ से। यहाँ पर पानी लेकर चाहिए डगआउट से यहाँ पर। और खुद कप्तान देखिए पानी लेकर जाते हुए। 6 गेंद 11 की जरूरत है। काली चुनरी और काली जुल्फे, काली रंग है कड़ाई का। पानी कम पी गिरू, ये समय है तेरी लड़ाई का। चलते ही थोड़ा डीजे के पास वापस लौटेंगे। 6 गेंद 11। छह गेंद 11 की जरूरत है। बड़ा मुकाबला यहां पर से। कंचन सर स्क्रीन पर आप देख सकते हो भाई। यहां पर कई दिन दरिया से भी लौट जाते हैं मुसाफिर प्यासे। हर पानी की फितरत नहीं होती है प्यास बुझा सके। अंदर तक इस वक्त प्यास बुझाते हुए लेकिन मुकाबला में देखते हैं। लेकिन सचिन काटकर वाटा इनिंग्स, लेकिन अभी तक इनका जो जीवनदान हो जो कैच है वो बनता तो मुकाबला 50-50 बन सकता था। लेकिन कहते हैं ना गलतियों को भूल जाइए, सबक को याद रखिए, क्योंकि अदालत बन गई है जिंदगी। रोज नए मामले दर्ज होते हैं। आने वाला 6 गेंद और 11 की जरूरत है। स्ट्राइक पर बल्लेबाज अनिकेत मात्रे। बड़ा मौका इनके लिए देखिए। 5000 से भी ज्यादा व्यूअर्स जुड़े हुए इस वक्त हैं और इनके लिए देखिए 5000 कैश प्राइज, 2 बैक टू बैक 2 छक्के के लिए। हेमंत दादा सिसोए मनोबल बढ़ाते हुए। और ये मुकाबला देखिए जो जीतेगा अगला मुकाबला देखिए अंतिम मुकाबला रहेगा आज का दिन का। 6 गेंद 11 की जरूरत है। क्या मुकाबला चलता हुआ। 7 तो जिंदगी छोड़ देती है, लेकिन देखते इस मुकाबला की क्या भरोसा। कंचन सर रबर बॉल में 28-30 भी बनता है। कभी कभी देखिए 10 या 11 रन भी बनाना कठिन हो जाता है। यही बात कर रहे थे भाई यहां पर से। कमाल का कैच लेते हुए माना कि अंधेरा घना है लेकिन दीप जलाना कहां मना है भाई। अब इस अंधेरे में देखिए एक उजाला देता विकेट से। बड़ा विकेट अनिकेत मात्रे। बैक टू पेबलिन। आता रंगाती आली मॅच आहे। 5 चेंडू अजून 11 धावाची गरज आहे। क्या मुकाबला देखिए पर। संजय दादा माली देखिए मैच का एंजॉय ले रहे हैं। हर कोई देखिए टीवी पर। ये तो बात चढ़ा 7 तो जिंदगी भी छोड़ देती है। मुकाबला की क्या भरोसा। लेकिन सचिन काटकर को जितना समय नॉन स्ट्राइक पर रखेंगे फायदामंद साबित हो सकता है। लेकिन इस मैदान पर देखिए नए बल्लेबाज की बात करेंगे। ओ मुझको राणा जी माफ करना, गलती मारी से हो गई। पिछला मैच में हमने देखा था एक छक्का लगा कर विकेट इनका गिरा था। रोहा से देखिए खिलाड़ी आता है और बहुत बड़ा खिलाड़ी है। उछाला में मिल ही जाता है कोई ना कोई। तलाश करो इसी इंसान की जो अंधेरे में साथ है। 5 गेंद 11 की जरूरत है। हाई वोल्टेज मुकाबला चलता हुआ। मैच कांटों का है। दर्शकों की धड़कने बुलेट ट्रेन। धक 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 धक। कछुआ ने यूं ही नहीं जीता था बाजी खरगोश से। चाल उसकी धीमी थी लेकिन लगातार थी धक धक। और देखते हैं एमडी वॉरियर्स टीम यहां पर विकेट लेने के साथ है धीमी चाल से यहां पर धड़कने बढ़ा दी है। धक धक है। राणा मोरे नए बल्लेबाज 5 पर 11 की जरूरत है। और आते ही देखिए
ऊंचाई तो भरी है, लंबाई की देखिए कमी है। नो मैंस लैंड, कोई फील्डर नहीं थे यहां पर। कहते हैं ना, गन्ने में जहां गांठ होता है ना, वहां पे रस नहीं होता है, और जहां पे रस होता है वहां पे गांठ नहीं होता है। जहां कैच गिरा वहां फील्डर नहीं था, और जहां फील्डर था भाई वहां तक पहुंचा नहीं। 4 गेंद 9 की जरूरत है यहां पर से। गति से ज्यादा सही दिशा में चलना जरूरी हो जाता है। सचिन काटकर देखिए लगातार बातचीत करते हुए वो राणा मोरे को यही बता रहे हैं कि किस्मत में जरूर आएगी पापा की परी, लेकिन रन बनाने में मत कर देरी। और दूसरी तरफ भी देखिए अनिकेत सानप ये भी चाहेंगे भाई यहां पर कि हम भी चलिए थोड़ा सा अपडेट कीजिए भाई यहां पर। रोहन सानप है, और ये देखिए भाई यहां पर भाग नहीं सकते इस तरह से। लैला के शादी में वाइड अंपायर कॉल ने देखिए यहां पर वाइड चेक करना चाहते हैं। ओ माय गॉड, क्या मुकाबला चल रहा है कंचन सर। त्या दरम्यान या ठिकाणी सन्माननीय नंदराज शेठ मुंगाजी साहेबांचं शुभ आगमन झालंय। लोकनेते दिवा पाटील, नवी मुंबई विमानतळ प्रकल्पग्रस्त कामगार संघटनेचे अध्यक्ष, त्याचप्रमाणे पाहायला गेलं तर पनवेल तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे उपाध्यक्ष मुंबई रायगड ठाणे, आज त्यांचा वाढदिवस सुद्धा आहे। सर्वात आधी आम्ही संपूर्ण क्रिकेट विश्वाकडून वाढदिवसाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा। विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे। वाढदिवस आणि आज त्यांची उपस्थिती रायगड प्रीमियर लीगच्या या मुख्य मंचासाठी लाभले, त्यांचं आम्ही मनाच्या अंतकडापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय। त्याच्या सभेत सन्माननीय भरत शेठ गायकवाड साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करतोय। चलिए 3 गेंद 9 की जरूरत है, माफी जरूर चाहेंगे पर मेहमान हमारे आते मुकाबला भी देखिए कुशल मूवमेंट से दीपक सर जरूर देखिए हमारे वीआईपी डैश में बड़ी चेहरे इस वक्त के। और ये चलिए स्क्रीन पर दिखाया जा रहा है, कहते ना जिंदगी में काम ऐसा करो कि लोग आपको टीवी पर देखें। नंदराज मुंगा जी साहब देखिए बात करेंगे, उपाध्यक्ष बैलगाड़ी से रेडकर गोल्डन मैन देखिए भाई, मुझे तो लगता है ऑल सीजन रबर बॉल चलेगा। जितनी सोना गले पर है, सोना जैसे मन है, सोना जैसे तन है, और ये मुकाबला भी देखिए सोने से कम नहीं है भाई। 3 गेंद 9 और राणा मोरे खींचा भाई यहाँ पर। अब तो गेंदबाज ही कहेगा भाई कि मुझको राणा जी माफ करना, अरे गलती मारी से हो गई। आमचा डेंजर नाद नाही मुझको राणा जी माफ करना, गलती हमारी से हो गई। लेकिन सभी भी 2 गेंद बचाए, 3 की जरूरत है। और राणा जी भी कहा था भाई इस बार ऐसी मात मारूंगा कि भगवान भी पुनर्जन्म वाला सिस्टम बंद कर देगा। तो देखते हैं यहां पर क्या सिस्टम बन होगा। मुसीबत और खुशी ये किसी बिना परमिट के आती है। 2 गेंद 2 की जरूरत है। सुपर ओवर अगर टाई होता है मैच 3 की जरूरत है, 2 आता है तो सुपर ओवर बनेगा। ओ ये क्या हो गया, इस टाइम में दर्शकों के बीच से आ गया भाई यहां पर। दूसरा भागे हैं तीसरे के लिए, नहीं भाई स्ट्राइक रोटेट नहीं हो सकता है। आप देखिए 1 गेंद 1 की जरूरत है, अगर यहां पर रन नहीं आता है तो फिर सुपर ओवर। 2 गेंद 3 की जरूरत थी, 2 रन आता हुआ, इसलिए तो कहा मुसीबत और खुशी ये किसी बिना परमिट की आ जाती है। और अपने आप को इतना तैयार रखिए, मुसीबत के समय होश है, खुशी के समय जोश है। 1 गेंद 1 की जरूरत है, और ये जो 1 की मामला, चलिए शायद मुझे लगता है दर्शकों के बीच से गेंद आया, लेकिन सिचुएशन देखिए ऐसा है भाई, 1 गेंद है, 1 की जरूरत है। 45 स्पोर्ट के देखिए ओनर्स पनवेल के खुशबू कुणाल दादा नाइक है, बहुत सारे चेहरे देखिए मैच के बाद जाएंगे जरूर मेहमानों की तरफ। 1 गेंद 1 की जरूरत है यहां पर से। व्हाट अ मैच है, बल्लेबाजी चल रही है, ढुसुम ढुस ढुसुम ढुस ढुसुम ढुस। जगआउट तो है खुश है, लेकिन खुशियां उड़ाने के लिए 1 गेंद यहां पर से एमडी वारिस अलीबाग टीम के लिए काफी है, क्योंकि अगर ये गेंद पर रन नहीं आता है तो मैच सुपर ओवर में जाएगा भाई यहां पर।
और एमडी वॉरियर्स टीम ने देखे भाई यहाँ पर हमने तो वो ट्विंकल अमीर का पिक्चर देखा था भाई कि गुज्जर को पकड़ने के लिए डाकू गुज्जर को कौन सा लोमड़ियों का जाल बिछाया गया था। मेला अब एमडी वॉरियर्स टीम लगा है मेला, एक गेंद और मेला में गुज्जर कहा था। अरे काली असली बारूद चाहिए, असली बारूद, और ये असली मुकाबला। असली बारूद चाहिए, असली बारूद, असली सोना। हमारे सोने जैसा मन देखिए, सोने जैसा तन। नंदराज मुंगाजी साहब देखिए बात करेंगे, कहते ना राजा पैदा नहीं होता है, राजा बनना पड़ता है। ओ एमडी वॉरियर्स टीम ये देखिए सेलिब्रेशन, कहते ना लोग आपको हाई भी करेंगे, हेलो भी करेंगे। एक बार सफल तो चाहिए, इग्नोर करने वाले आपको फॉलो करेंगे। चलेंगे थोड़ा दीपक सर की तरफ क्योंकि खास मेहमान सर, मुकाबला रहेगा सुपर ओव्हर, व्हाट अ मॅच। तर जाऊया आपण या मुख्य व्यासपीठाकडे आणि ज्या ठिकाणी सन्मान केला जाईल तो आज ज्यांचा वाढदिवस सुद्धा आहे असे सर्वांचे लाडके आदरणीय नंदराज शेठ मुंगाजी साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल। त्यांना मी विनंती करतोय की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये येऊन आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा। सन्माननीय नंदराज शेठ मुंगाजी साहेब, लोकनेते दिबा पाटील, नवी मुंबई विमानतळ प्रकल्पग्रस्त कामगार संघटना अध्यक्ष, उपाध्यक्ष सुद्धा आहेत अखिल भारतीय बैलगाडी संघटना मुंबई, रायगड, ठाणे, आणि त्याचप्रमाणे पाहायला गेलं तर पनवेल तालुका